सबुरी सोबत सकाळी ज्ञानाच्या गोष्टी करता करता तारक मेहता लावून पराठा खाल्ला भो आणि मी निघाला सीधा रावेरसाठी. रावेरला येऊन मी पहिले दुकानात न जाता भो सीधा येत राहतो इकडे गावामध्ये बाप्पाच्या मंदिरामध्ये. म्हटलं पहिले गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ मग जाऊ आपल्या शॉपवर. मग काय भो बाप्पाचा आशीर्वाद घेऊन सीधा आपला लाल घोडा पळत मी येत राहतो आपल्या शॉपवर. मग ह्या अगोदर तर भाऊ येऊन जायला राहतो भो शॉपवर. मग काय भो भाऊनं मस्तपैकी दुकान उघडून देवपूजा करून गेलो होती. मग आपलं रोजचं काम ते म्हटलं म्हणजे साई कष्टनिवारण मंत्र वाचायचं. मग काय भो बाबांचं पुस्तक वगैरे वाचलं आणि थोड्या टायमाने मी आपली 24 घेऊन निघून जातो भो घरी जायसाठी. रस्त्यामध्ये जेसीबीचं काम चालू होतं वाढ. मग मी येत राहतो आपल्या गावामध्ये म्हणजे आपल्या देवघरामध्ये. मग काय भो आज होता बाबांचा प्रसाद. मग बाबांचा आशीर्वाद वगैरे घेतला आणि सीधा मी येत आला भो इकडे वरते. म्हटलं पहिले मस्तपैकी प्रसाद घेऊन घेऊ आता. आणि मित्र आहे हो बाबांचा प्रसाद प्रत्येकाने भेटत त्यासाठी बी नशीब लागते भो. मग काय भो प्रसाद वगैरे घेऊन मी घरी येतो. लगेच माझी मम्मी काही ना काही काम लावूनच देते ना. मागे श्रद्धा सबुरीसाठी सांगेल होत्या भाऊ बॅगा. एक वर्ष बी झालं नाही बाहेर त्याने बॅगा खराब करून टाकल. त्यामुळे इकडे आला भाऊ बॅगा वगैरे घेतल्या. आता 2-3 महिन्यानं म्हटलं परत सुट्टे लागतील. लगेच शाळा चालू झाल्या की परत नवीन मागतील ते. चला असं तर चालूच आहे ना हो लेकराई बाई काय करसान आता. आजसाठी एवढंच दोस्त आहे. भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये.